यांना मौका लागला पाहिजे। मौका म्हणजे माहिती आहे ना, म को लागला पाहिजे। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोका मध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत। आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही गंडोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच। अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं, ही कुठली पद्धत आहे? इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं, अतिशय हालहाल करून, हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे। मी बरोबरी करत नाही, करू शकणार नाही, कारण आमचा छत्रपती संभाजीराजाच होता 1800 लढाया जिंकणारा, 12 हत्तीचं बळ ज्याच्या भुजामध्ये होतं, तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता। मी छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही, परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचारा काय बिघडवलं होतं? अरे इथं 10वीला लेकरू आहे, एवढुले लेकर आहे त्याचे, तुमचं काय बिघडवलं होतं? फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता, बाजू घ्यायला गेला म्हणून मारता। आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका, कर लो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असं सुद्धा तुम्हाला करावं लागल। पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही। आणि ते म्हणतायत 100 चूहे खाके बिल्ली हज को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे दोषी असतील त्यांना फाशी द्या। पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं? आणि अजित दादा, क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केले, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा, आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बर का, एका समाजापुरता नाही, इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं, काय वागणूक मिळते 18 पगड जातीला? जीव मुठीत धरून बसताय। 200 500 कुटुंब शहर सोडून चालले।